पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप. नमस्कार मंडळी. आता सुरू होणार आहे निराशेच्या ओहोटीचा आणि मनोरंजनाच्या भरतीचा खेळ. अर्थात आता सुरू होतीये तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी, चौगुले सूत ओंकार यांच्या घरी आज आलेले आहेत एक ज्योतिषी. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याचं उज्ज्वल भविष्य पाहण्यासाठी. जे घेऊन मंचावर येतात आपले इरसाल विनोदवीर. ए ईशा, हे काय करतेस काय तू? गावात नवीन पाखरू आलंय जणू. तुम्ही पण ना. दोन्ही रोल तूच करणार आहेस? दोन्ही रोल तूच करणार आहेस? सरपंच पण आणि लावणीवाली बाई पण तूच करणार आहेस? हा? काय चाललंय हे चौगुल्यांच्या घरात? वाफ घेते हो, दिसतंय ना तुम्हाला, तरी विचारता तुम्ही. कुठली पद्धत वाफ घ्यायची? वाफ घेते. वाफ घे. इंजिन आहेस का वाफेचं? वाफ घेऊ द्या मला तुम्ही. नीट घे जरा. पावसाळ्यात केस भिजतात ना, सर्दी होते आमच्या सारख्या लोकांना. थांब जरा. मला सांग, फार वर्षांपूर्वी मी नवीन रेडियमचं घड्याळ घेतलं होतं. आणि ते तुला दाखवायला मी चादरीत तुला घेऊन गेलो होतो आणि त्यानंतर घडलेला अपघात कुठे? म्हणजे आपला मुलगा कुठे? ओंकार कुठे? ओंकार तो आंध्रे आगासी बनायला गेलाय. म्हणजे आता तो टेनिस खेळणार आहे? टेनिस कशाला खेळेल? आंध्रे अगासी ते बिझनेस वाले असतात ना, आंध्रे अगासी. एंटरप्रेन्योर म्हणतात त्याला. कुठला आंध्रे आगासी? तेच तेच. माहित नाही, काही नाही ते बोलतेय. व्हायला गेलाय तो आणि सुनबाई ना नवीन टपाटप सुरू करतायत. स्टार्टअप म्हणतात न टपाटप. स्टार्टअप असं म्हणतात त्याला. आणि तुझ्या पोराने सुरू केलंय ना, ते स्टार्ट डाऊनच असणार. काय हो? जेव्हापासून माझ्या आयुष्यात आलाय ना तो, माझं आयुष्य अधोगतीला लागलंय. असं काय नाहीये. तुम्ही ना वाईट बोलता फक्त त्याला सतत. चांगलं आहे माझं पोर. आय कुठे काय माहिती. आई कुठे? आतापर्यंत यायला हवा होता हो. बाळालं माझं. माँ, आदमी बड़ा तब होता है जब बड़े लोग उससे मिलने का इंतजार करे माँ. तेरी बोना माँ. खूप खूप आशीर्वाद बोटा. हे कुठली भाषा आहे? ओटा. तेरी बोना पापा जी. आज काय अख्खं स्किट पंजाबी चुलीत घालायचं ठरवलंस की काय तू? ही कुठली भाषा आहे ही तुझी? छान छान बोलतेस, हा? छान. अरे काय म्हणता? ही का आली? ही का आली इकडे? ही मला नाही आवडत. ही का आली? का आली? असं मला बोलू नका चौघांच्या तुम्ही. घरात ही नाही आवडत मला. ए, बुरा मत माना. शब्बो. ए शब्बो पैसे- कुठली? कोमल आहे ना ती. लग्नानंतर मी तिचं नाव शब्बो करणार आहे. मला वा, आवडतं. वा. चौगुल्यांच्या घराण्यातली सून नाव काय आहे? शब्बो. शब्बो चौगुले. वा 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 वा. क्या सेठ? सेट कैसा है? सेट नाही म्हणायचं मला आवड. ए पुचपुच करायचं नाही मला आवड. काम राहायचं. ठीक है चल. क्या रे चिकने? अरे चिकने बोलते मला ती. शब्बो तुम्ही पागल है हाँ? ये बुड्ढा तेरे को चिकना लगता है? कुछ नहीं है, ये ना गोटी सोडा का खाली बोतल है, गैस ही नहीं है. आवडत आहेस तू? काय बोलतेस तिच्याशी? परस्त्री आहे ना तिथे, काय बोलतेस माझ्याबद्दल? कितना गरम होता है रे. ले चल सुपारी का. ए चल गे सुपारी. मी काय करू? वर काय सांगतेस मला असंच? हे यार यार तू खरं जा तिकडे यार. जा. सेठ, ए ए हात हात काढ. नाही, हात नाही. नाही हो. हा 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 नाही नाही नाही. हो हो हो. ना ना ना. हो नाही नाही. तो आजकल है किधर? आया नहीं कितने दिन से. ए तू जरा लांब राहा. लांब राहा. हा. असं नका ना. मध्ये मध्ये शांत बस जरा. तुझ्या आईने मला सांगितलेलं आहे की तू काहीतरी नवीन बिझनेस करणार आहेस. शांतपणे सांग. तुझ्या थांब जरा. मी तुझ्या पाया पडतो. रिटायरमेंटचं एज माझं आलेलं आहे. माझ्याच्यानी आता ना धक्के पाय पडतो रे तुझ्या. नको रे मला ना आता काहीतरी धक्के देऊ नकोस रे. एवढ्या शांतपणे. बाबा, थोबडा मारीन. हात काढ. हा. काय ते क्लिअर कर मला. काय ते? टेन्शन घेऊ नका बाबा. मी सगळं सेट केलेलं आहे. हा. म्हणजे अजून प्रॉब्लेम केलेला असेल. काही दिवसातच आपण बिलियनर होणार आहोत बाबा. आपण बिलियनर होणार आहोत. म्हणजे आपल्या
पैसे 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 वाले होणार होता पण तसंही ना मला ना बँकवाल्याची बायको बनून बनून कंटाळा आलाय. आता मी बिलनरची आई होणार. म्हणजे तुमचं लग्न पण आपण मोठ्या बंबानी सारखं करणार. मग जॉन्सी नाही येणार लग्नाला. You can't say no. आपण पण करूया. ऐका ऐका, तुम्ही तुमचं पुढचं आयुष्य व्यंगचित्र म्हणून जगा ना. इथे कशाला आता माणसं म्हणून जगता कशाला? ही कुठली आई आणि लेकाची जोडी असं वागते? बिलियनर होणार आहोत बाबा. एक सेकंड, तू इकडे पुढे, तू इकडे पुढे पुढे पुढे. हा म्हणाला बिलियनर होणार, आपण बिलियनर झालो. एवढं सोपं असतं का ते? होणार आहे तो. खूप कठीण असतं. इलेक्ट्रिकचं बिल भरायची डेट नियर आली ना की आपले पाय लटपटायला लागतात. आपण कसे होणार बिलियनर? जुळवा रक्त ओके पर्यंत टलाट जुळवा. नुसती कॉमेडी करायची आहे मम्मा यांना. उडी मारून मारे ना मी. मारू नका. मला सांग, नीट बोलायचं मारू माझ्याशी. नका तुम्ही त्याला. हा, मला सांग, बिलियन आणि मिलियन मधला फरक तुला माहितीये का रे? सांगेल तू. सांग, मला सांग. तुला बिलियनर व्हायचंय? हो, मला काही प्रॉब्लेम नाहीये. हा. बिलियन आणि मिलियन यातला फरक काय? अगर मैंने जवाब दिया तो तुम्हारा सवाल बुरा मान जाएगा पापा. हाय दया. सटकन मारेन मी खरं सांगतोय. डोकं फिरेल माझं. पुन्हा एकदा शांत व्हा. पुन्हा सांगतोय, बिलियन आणि मिलियन ह्यातला फरक काय? पचा फरक आहे बाबा. बचा तुझा हा जो फरक आहे तो घाल सुलीत. बचा फरक आहे हा? अरे बिलियन आणि मिलियन एवढं सोपं नसतं रे बाळा. पैसे लागतात, पैसे. कुठून आणणार आहेस? हीच वेळ आहे स्किट संपवायची. हे वाजव, नाही, 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 ज्योतिष सांगणार, भविष्य सांगणार. अर्धवट राहिलाय काय? खऱ्याची साथ सोडणार नाही, खोट्याची साथ धरणार नाही. वेगळं स्किट आहे तुमचं, आमचं ज्योतिष वेगळं. सांगणार, भविष्य. आपला हे अलग अलग सुरू आहे. दादा, ग्रहांची दशा बदलणार, कॅरेक्टर साठी विषा बदलणार. ज्योतिष सांगणार, भविष्य सांगणार. हो, पण आमचं फॅमिली मॅटर आहे त्यामुळे चेहरा सांगतोय काहीतरी दुःख नाही. चेहरा सांगतो काहीतरी व्याधी आहे. हो तर दादा, घरात लक्ष्मीचा वास आहे, बायकोचा तुला त्रास आहे, पोराच्या हातात सत्यानाश आहे. खरं आहे का खोटा आहे? खरं बोललात हो तुम्ही. हो तर तुम्हाला कसं कळलं हे? दादा, सगळे तुझ्या पैशावर उडतात पण तुला भुवया ट्रिम करायला पैसे कमी पडतात. खरं आहे का खोटा आहे? खरं आहे का खोटा आहे? खरं बोलला तो तुम्ही. तुम्ही सगळंच कळतो. मी पाया पडतो तुमच्या. तुम्ही खूप मोठे बुवा आहात. या या या, इथे बसा. उठ, चल इथे बसा. बसा बसा बसा. मी पायाशी बसतो तुमच्या. तुम्ही ग्रेट आहात. नाही दादा, हे कसं ओळखलं सगळं तुम्ही? दादा, तुझा चेहरा सांगतोय काहीतरी व्याधी आहे, काहीतरी दुःख नाही, काहीतरी त्रास आहे. मनात जे आहे ते बोल. आहे हो, मी काय सांगू. तो तिकडे उभा आहे ना, मी नाही सुधारणार असा टी शर्ट लिहिलेला. असाच आहे, तसंच जगतो तो. आयुष्यात सुधारलेला नाहीये. बापाला खड्ड्यात घालायचं एवढीच इच्छा असते त्याची. आजपर्यंत अनेक वेळेला मला ते बुडवलेलं आहे. ऐका ना, त्याला बिझनेस सुरू करायचा आहे. तुम्ही त्याला फक्त सांगा, त्याचा हात बघा आणि त्याचा भविष्यात बिझनेस आहे की नाही एवढंच सांगा. काळजी करू नकोस दादा, प्लीज. सगळं व्यवस्थित सांगणार. माझ्या मनचं काही सांगणार नाही. त्यानं जो मार्ग दाखवलाय तोच निवडणार. हात बघू बाळा. हाय, हेच, तिकडं दे. नाही रे. हात बघू म्हटल्यावर त्यानं असं केलंय. काय करायचं मला सांगा. काय करायचं ह्याच्यावर मला? कसं जगू मी मला सांगा. हाताला लांब लांब ज्या रेषा पडलेल्या आहेत त्या दाखव बाळा. हा हा हा, काय हात आहे. तू बिझनेस करणार म्हणजे कन्फर्म बुडणार बाळा. कन्फर्म बुडणार. येस, काय बोललं कळलं? हा, जेव्हा जेव्हा धंदा करणार तेव्हा तेव्हा बुडणार. वास, आता यांनी सांगितलेलं आहे. खूप मोठे भविष्य सांगणारे आहे ते. यांनी सांगितलेलं आहे. आता थँक्यू व्हेरी मच. नाही, निघा तुम्ही. तुम्ही कुठे बसता मला माहिती आहे. पैसे पोचवले दक्षिणा जातील. जर मिळाली असती. देणार देणार. चल निघा. नाही, तुमचं झालं, एवढंच काम होतं तुमचं. चला चला चला. दक्षिणा मिळाली असती. ठीक आहे. कम ऑन, लेट्स गो लेट्स गो. ऐकत नव्हते ते. ऐका ना. म्हणून बुवावर बुवा असा जोक केला. ते बुवा, आई, बुवा म्हणजे ज्योतिषी बुवा. लहान पोरांना घाबरवायचा बुवा नाही ताई. तुम्ही फक्त लक्ष तुम्ही द्यावं म्हणून. बोला ताई. ऐका ना, तुम्ही असं पटकन ठरवून टाकू नका ना. तुम्हाला माहित नाही अजून. माझं सोन्याचं पोर आहे. हा खूप हुशार नाही आहे. गं. बापरे, एवढा हुशार आहे की मी सांगू शकत नाही तुम्हाला. तुम्ही एकदा त्याचा बिझनेस प्लॅन ऐकून तर घ्या. एग्जैक्टली. हाथों के लकीरों पे मत जा गालिब, नसीब उनके भी होते हैं जिनके हाथ नहीं होते. अरे हट रे. नको रे काहीतरी बोलू. ऐका माझं. अरे तू काय को गरम होताय रे. तू चल एक सुपारी खा चल. ए, सुपारी नको देऊस ग. प्रत्येक समस्येवर सुपारी हे कसं सोल्युशन असेल? मला नाही बोलायचं. सुन ना, पहिले स्कीम सुन ना आपली. नाही आता सुनायला. मला असं वाटतं आपण एकदा ह्या मुलाचं ऐकायला हवं. आईचं काळीज आहे, मायेचं काळीज आहे. काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय. मुलगा आहे, काहीतरी होतकरू दिसतोय, धडपड्या दिसतोय. त्याच्या नशिबात काहीतरी येऊ शकतं. आता जरी राहू केतूची दशा आहे तरी भविष्यात पैशाची आशा आहे. जाणार नाही. त्याला एक संधी द्यायला हवी. सगळं बरोबर आहे. याचा धंदा काय, याचा बिझनेस काय एकदा ऐकायला हवा दादा. तुम्ही आता बाहेर माझ्या बाजूने बोललात.
नाही होणार बिझनेस असं सांगितलंय ना, मग आता काय ऐकायचंय? बुडेल ऑलरेडी सांगितलंय भविष्य. आता त्यांना प्रत्येकाला ऐकायचं आयुष्यात म्हणतायत ना. एक संधी मिळायला हवी. पण हे विसरू नका, पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.